हा काय करू राहिली? मी काय नाही आवरत होते. अगं म्हणलं आता हे 3 रूम आपले झाले आता रिकामे. आता भाडे करू आले तर देऊ टाकू त्यांना. हा ती काल एक बाई आली होती विचारायला. अशी उंची होती जाडी होती थोडी गोरी गोरी पान होती. मग तो दिलं नाही का? नाही मी म्हणलं मानावर घरी नाही उद्या आज या म्हटलं मग आज येते. देऊन टाकायचा का तुला का माहिती अहो, भाडं? तुम्ही डिपॉझिट घ्यायचे ते लोक देत नव्हते काय नव्हते. हा का? हा ते म्हणे आमचा पगार झाल्यावर देऊ. म्हणलं मग नको बाई तुम्ही पैशाशिवाय बोलत नाही. कुठले होते काय विचारपूस केली की नाही? लांबचे म्हणे आम्ही. त्यांची मोठी फॅमिली होती पण 3-4 जण होते. आता यांच्या आता बाई कोणता भाडे करू आला ना आधार कार्ड वगैरे सगळं पाहून घ्यायचो. हा का? काय होते हा ते मग त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतात मी तुम्हीच द्या बर. तर मग बारा. राम राम. राम 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 राम. इथे बाबूराव कोण? मी स्वतः बाबराव का? ते त्यांच्याकडे रूम आहे म्हणे आहे ना. भाड्यानं. हो खाली 3 रूम. आम्हाला लागत आम्हाला पाहिजे होती. हा का? तुम्ही दोघंच एक राहता काढायची बा. आम्ही दोघंच आहे. म्हातारा कोणी नाही नाही आम्ही पोरं सोरं? नाही हो आताच लग्न नवरा झालं. बायको तुम्ही? पण मग भांडणं त्यांना नाही करत. नाही नाही आता भांडायला पोरं नाही सासू नाही तेच ना सासरे मग. नाही. आधी विचारलेलं बरं का हो? हा. लग्न काय भांडण करेल का? नाही, बरोबर आहे. आता लग्न व्हायचं. हा का? फक्त 3 महिने झाले. बरं आहे बा. हं. महिन्याचं भाडं राहील 4000 रुपये. डिपॉझिट डिपॉझिट राहील 20000 रुपये. हो आता आमचा नवीन संसार आहे. तुम्हाला डिपॉझिट कुठं करून 4,000 ठेवलं बे. द्यायचे? आणि मग आता आम्ही काय करायचं मग? डिपॉझिट भाडं मग तुम्ही काय करून पळून आले काय? घरून पळून तर लपड लपड राहायचं तुम्ही. तसं नाही तर बस. तसं नाही. नवरा घरी ना एकच रूम होते ना हा. आणि आम्ही 15 लोक आहे हा. हा मोठी फॅमिली होती. आणि मग आम्हाला बाहेर झोपीत होती. मग चांगला हवाशी. नाही हो नव्या जोडप्याला वाद व्हायचे आमचे सासूचे बाहेर आमचे वाद झोपीत व्हायचे. आम्हाला दोघाला नवीन नवरा आहे. कोण पाहतं का रे बा? नाही ना सासू सासऱ्यांची वाद व्हायचे झोपण्याहून आमचे व्हायचे. हा. हा म्हणून वेगळं. म्हणजे म्हातारा अहो, अजून रूम लागत. बाबो. बारा लागले तर आम्ही 15व्या दिवशी बारी हा. याची बारी 15 दिवसाला यायची. आणि त्यांना 2-2, 4-4 लेकर असून तरी आम्हाला आधी नंबर नाही आम्हाला. हा मग तुम्ही तवाच रूम पाहायचा. फॅमिली अवघड आहे मग. मग त्याला काळा पाहिजे आता ते नवीन लग्न होईल. तुम्ही द्या ना तेवढे रूम आता. देतो तुम्हाला आम्हाला काय नाही. पण भाडं एवढं भाडं 3000 गेला आता बाई. नाही ना. जाऊ दे कमी करा. बरं 2000 भाडं हा. 5000 डिपॉझिट. हा असं करा. बरं चाल. 5 नाही हो एका महिन्यात घ्या ना. 2ला 2 नाही दिली. हा 2ला 2 बरं जाय बाबा जाय. दे 2000 ते फोन पे मारून. फोन पे मारला लगेच. त्यावर तर मारा. नंबर सांग. हा? स्कॅनर द्या ना. हा, घ्या ना पाहा. तुम्ही काय पाहू राहिले त्या बायाकडं? पण त्या मग ते फोन पे द्यायचं तर आले 4000. अरे का पाचते का नवे जोडप पाहिलं की चाललेलं तोंड वाशी. बरं पुढे दाखवा ना तुम्ही काय काय सोय वय तुमची? त्याला रूम दाखवते खाली वय चला तिकडे. चला बरं जा, जा. सोय 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 दाखवा. आहे ना बाथरूम वगैरे पाणी. बरं कोणी आलं सांगू नका बरं का. सांगायचं आहे, कुठायचं आहे, सगळं आहे. हा गरम पाणी आहे, या. हे बघ ही रूम आहे. इथं सगळं आहे पण मग अजिबात घाण वगैरे काही करायचे नाही. आम्हाला धान्य आवडत. भीतीवर या गोट्या वाढायच्या नाही. आम्ही त्याला पोरच नाही एक गोटा काय आता तुम्ही काय करशाल दोघांच्या भांडणामध्ये काही तोडफोड केले पैसे भरून आमच्या घ्या. गावाची भांडणच नव्हती. हा ना नाही हा नाही नाही चालेल मग राहायचं हा? हा, चालेल. आणि भांडणं तंडणं करायचं नाही. करायचं असलं दार लावून घ्यायचं. हा हा बाहेर आवाज नाही आला हा पाहिजे. चालेल. ए, हा. अरे त्याला समजून सांग ना. सांगितलं ए, भांडे एक जोडपीचे राहिले. हा मी सांगितलं त्यांना भाडे त्यांना म्हणलं घरात रेगोटे बिगोटे ओढू नका. अरे, उठायला का तिला भाडे करूचे भांडे राहिले त्या वापरू द्या काय होतं. तो कवा यायचंय तो भाडे करू. हे बिचारे हातावर आले ते 2 जण काय खातील घरात शिजून. बरं वापरा. आहेत त्यांच्याकडे भांडे. बरं वापरा म्हणा. हा जास्त दिवस राहिले म्हणजे बरं राहील. हा हे दर सोड म्हटलं का भाडे जाऊ दे आपली रूम खालीच होती. काही लोकांकडे डिपॉझिट द्यायला राहते मग लय अवघड राहते. हा जाऊ दे बिचारे झोपाची पंचायत होती हो. हा एवढे लोक म्हणलं हम्म. हीच बाई होती पाठी कालची. कोणती ये हा तुम्ही खाली येऊन गेले काय हा येऊन गेले आम्हाला खोली खोली काल एकटं झालं होतं. राहिला का तास नाही कायमची आम्हाला भाडं भाडे म्हणजे वर्षभर लागत का 2 वर्ष का हा महिना? तुम्हाला जवळ ठेवायचं त्यांच्या लय छाती नका उभे राहू. मी दारू वगैरे नाही पित ना. नाही 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 जेव्हा इडा दारू जर चालत नाही मला विषय. हम्म. बरं तुम्ही दोघंच आहे का दोघच पोरं सोरं काही पोरं सोरं घरी हा? काय सांगू तुम्हाला माहिती का पाहुणे एवढं माग आमची मात्र होते आम्हाला कुठे चान्स भेटत नव्हता. आला. आता का आला बसू का थोडे वेळ? हा बस बस मग आहे ना मात्र गेली हा. पोरं मोठी झाली असं आम्हाला कुठे चान्स भेटा दोघांना म्हणून आपण भाडे राहू दोघच हा का हा आणि मग पोरं तर मोठे झाले म्हणतात मग कसं काय म्हणतात चान्स भेटत. तरी जा घरी नात वाटत ना आम्हाला
ना तोंड बी का हा. आणि तू रूम पाहू राहिली मग त्याला काय मग तुम्ही एका दिवस राहणार का नाही त्यांना झोपच येत नाही हा का कुठे घरी घरी म्हणजे माशिवाय हा सवय लागली आणि रोज. घरी ना तुम्ही कुठे झोपायचं आता नातवंड घरात असल्यामुळं मी खाली ते वर खाली ती बरं हा, बरोबर खाली आहे. झोपायचे खाली नातांना घेऊन हा. ते कॉटवर जेवर झोपायचे. राहायचं हा मग असं. ते जमत नव्हतं म्हणजे रूम मध्ये खालीवर असं म्हणते का हा. अगं क्वाटवर पाहुणा झोपत होता तिचा नवरा हा आणि मी या बाई नातायला घेऊन खाली झोपायची गाडी टाकू आता आखे नातू ना ही बाई हा, कळालं बस. क्वार्टर झोपते बसलाय ना का जोर देतो तुम्ही ते माणूस काय म्हणतो बा हा बोला तर काय भाडे हे भाऊ भाडं ना 4,000 आहे पण मी 3,000 रूम देतोय काय कमी जास्त 5,000 डिपॉझिट आहे आमचा तोंडा का बा आता तुमची तोटा काय पाहिजे आता अहो, आम्ही काय एवढी लाडणार आहे का नाही रे. तुम्ही एवढे नाही पैसे रे, लावा. बांधायला किती खर्च आला? हा रूमचं भाडंच ते आमचं आमचं कोणी भाडं ते, कोणाला विचार? आम्ही म्हातारा काय- जरी आले ना एवढे लाडणार आहे का आम्ही ना नवीन नवीन 1-2 ते काय काय दिवस लढाई करताना काय ते असं भाडं लागले का? बघा 1-2 दिवस चांगलं लढू मग काही पडू काय रे मग? अहो ते काठीवर बी आले म्हातारा तरी आमचं तेच भाड आहे हा. पहा तुम्हाला पटलं तर घ्या आपल्या दारात जा. नाही तर जा आता आपल्याला पुरेपूर एवढं भाड आहे म्हणलं पुरेपूर आपला वसूल कर हा मग बाय दाखव तुम्ही झालं काय हा? रूम हा, दाखव. रूम इकडे आहे ना हा, दाखव दाखव ना. पाठीमागं दाखव बरं का हा पुढचं नको दाखव ना नाही चला मध्ये जा बांधे बांधता पाहुणे पैसे लागतील बाहेर आण बघ त्यांना हा चला मध्ये थांबा दार लावू दे ना दार काढलाय त्या होत्या का पुढं मध्ये जमत आहे पाहून हाय बाबा आहे या सगळ्या तुला रूम पाहायला पाठवले मध्ये पाहून घेऊन जमत आहे दरवाजा कोण लायचं लगेच माय बायको रूम दाखवायला आली आणि घेऊ का दरवाजा लावून हा पटक्या बाहेर आण अजून रुपये मारले नाही तिकडे बाहेर गाठ का बर काय ए बाहेर आहे. ए रूम नाही घ्यायचं रूम नाही घ्यायचं चाल उभ्याच 5 मिनिटं सुद्धा जमून द्यायला पाहिजे बाई म्हणजे मग तुम्ही का फुकट आले काही ना रूमला पैसे दिले अरे पैसे दिले डिपॉझिट नाही हा वा इकडं तुम्ही आम्हाला लगेच गोधड उचलायला लागला अंगावर घ्यायला वा, जा नाही आमच्या रूम नाही आणि पैसे घ्या ना आता पैसे दे पैसे काय कसे? ते? अहो तो मी त्याची बायको आहे तुमच्या बायकोला त्यांनी काहीच नाही केलं म्हणजे मग पैसे काचे द्यायचे काय बाया baby? पैसे काय घेते अहो रूम आपला आहे ना बागल झाले का काय अगं रूम आपला मग ते तू गेली त्याला घेऊन आली त्याच्यामुळे मीच बाहेर होते ना आपण ते दोघं ये तुम्ही अन्याय गेले करते होते? हो पाहुणे तुम्ही अन्याय करताय तुम्ही गेलते माग हा मग पैसे लागतील. हा? पैसे लागतील पण मी होते संग तुमची बायको नव्हती बायच पागल दिसते मला अहो पण तुम्ही रूम मध्ये घुसले ना पण तुम्ही मला डिपॉझिट जमा केलं नाही भाडं अहो, केलं रूमचं नाही भाडं कळतं तुम्हाला मॅडम बरं किती झालं थांबा हो 2 मिनिटं. आता किती तुम्ही भाडं झालं? 700 रुपये द्या 700 झाले ना हम्म. मग 700 आमच्या तिघांमध्ये टाका 250 रुपये कस काय कोणते? माहिती ना? हा. हा मग आपण 500 द्या आणि 250 रुपये द्या हा, मग ती बाई- बरोबर. कायचे कायचे मग तू काय मध्ये आली आमचा कार्यक्रम चालू असताना तू बाई येऊन मध्ये उभी राहिली अहो तुम्हाला रूम दाखवायला गेली ती म्हणजे पण रूम नाही, बाहेर नाही, लगेच जमणार नाही, आम्ही 500 देऊ हा ते का लहान पोर होते का डोकं डोकं पाहत त्याच्यात होते आमच्या मनासारखं वय नाही हा. त्याच्यातून बी 250 कमी कमी होती 250 देऊ म्हटलं तर पहा. फुकटे गिरायक लागले तर काय सकाळ सकाळ डोकायचं काम पण तुला म्हणलं होतं ना काला जाते तू पण तुम्हीच म्हणे रूम दाखव मला माहिती हे लगेच लटकू राहील तिथं हे बाय घरच्या बेन घेतलं बरं आयरन. पाहुणे तिच्या त्या आम्ही लाज सुटले अहो पण तुम्हाला दम निघाला का तुमच्या ताब्यात रूम देणार मी होतं काय का? बाई घरच्या बेन घेतला आयरन घरी बाई नातवंड वायताक द्या त्या आणि इकडं काय बाई बाईनी वायताक दिला हाऊस मौजच गेली नाही आमची काहीच काय नाही बाबा, औषध तिथं का आग लागू मानवऱ्यानं मुक्का सुद्धा घेतला नाही तो दाखा बेन चल माझं हाऊस करून चल पैसे द्या चला नाही बाबा. हे भाऊ आम्हाला माझ्या मारून दे हे बाबा 250 काचे द्यायची मग तुला चल 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 मग चल मग चल अरे बकुळे अरे तू काय डोक्याला ताजला मी जाते. बाई, घेतलं बाई लावून त्याला आता जाऊ दे येऊ दे आता येऊ दे म्हणजे फुकट जायचंय का घर घाण करून ठेवतील ते काय म्हणजे का फक्त चालू कामापुरती चालते काय आहे? हा, तर दिसे वाटत वाटत मला तेच वाटत आहे, हा हा, हे काय? बायको बी नसेल मग बायको काय दिसते मला अंदाज नाही है ना त्याचे पाहू माणूस मला पाहू दे. बायको नसेल नसती काय रे, झालं का काय आले लय गार मोठं होतं म्हणजे अहो मग ते लाईट जायला ना हे बा रुपये द्यायचा नाही लाईट जाईल रुपये द्यायचं नाही लाईट नाही फॅन नाही काहीच हा नाही अहो लाईट गेली आम्हाला सेवा पण केली महानवऱ्याला बीपीचा त्रास आहे त्याची छाती चोळू चोळू मी जाम झाले हा. कोण नवरा आहे का बाई तू कोण आहे हा दाखवा बरं तुमच्या आधार कार्ड हा? हा दाखा ते काय संघ घेऊन येतो हा. ते काय आमच्यावाला काय कॉलेजचा पास आहे काय
खिशात घालून निघायचं आयडेंटिटी कार्ड. अशी दिसत आहे. ए, का बुरटेचं काय नाही मला ते. हे फक्त कामापुरते आलते वाटतं. अरे, काही खरं नाही यांचं. हे काय महिनाभर राहते ए, म्हणे का घरी मला नातू येईल पण तू चालते अजून चालते हा? अजून चालते मामातानी एकदम घ्या. काय बाई पैसे दे एकदा मग जा कुठं जायचं म्हणजे हा रूमचे पैसे द्या बरं द्या. मी काय म्हणते पहिल्यांदा जरी वैताग दिला नसता आपल्याला, हा डिस्टर्ब केलं नसतं, अडचण जर आणली नसती तर आपल्याला डबल जायची गरज नसती पडली. एक काम कर या रूम मध्ये उठायचंच नाही आपण. हा आपण म्हणा पैसे दिले सर चांगले हा. पैसे दिले पैसे दिले हे असे का लोक लागले ए भाऊ ए, हे, तुला आता मी गोडीत सांगतो हा. तू दात पाणी बघा काय काय म्हणला हा पैसे दिले दातपाडी? ते. हा. म्हणजे माझ रूम मध्ये येऊन माहीत जात पाडायची आम्ही एवढं महिनाभर हल्ला नाही आमचे खाण्यापिण्याची सोय करा. रताळ खातो का एक पा- 3 वेळेस या बायला मध्ये आत बाहेर घेऊन गेलाय हम्म. आणि तू म्हणतो काय बरं त्याच्या बायकोला नेलं का तुमच्या बायकोला नेलं? काय बाई नीट बोल. सारखं सारखं तेच तेच तेव्हा नाही तुम्ही बोलायचं. नीट बोला बरं, तुम्हाला हा. सांगतो जा बाय मी काय म्हणतो, तुमचा आहे 2 नंबरचा धंदा. काय चा- हा आमच्या अरे आम्ही रूम मध्ये आम्ही काय स्वरूप राहायला देतोय लपडावर आहे ना. लपडावाले ते मग लायसन आहे का तुमचं फॅमिली फॅमिली लायसन आहे का कळते का तुला हा? फॅमिली रूम कळते का तुला हा फॅमिली हे? आम्ही फॅमिलीचे राहू द्या आम्हाला राहायचं वर्षभर राहतो 1 रुपया देणार नाही. आणतोय भांडे कुठे होय 1 रुपया देणार नाही आम्ही काय नाही देणार आम्ही मेस लावू. हा अच्छा जर आम्हाला अक्षय दिवशी उपटसून बाई. म्हणजे हा काय आपलं घर फोड राहिला का? जर आम्हाला काढून द्यायला ठरलं तर आम्हाला 1100 रुपये देतो आम्ही कायचे? हा. आणलं लायर आला का बाबा इथं हा हे बाय तुमच्या बाई- आम्ही निघालो बरं का. अरे बाबा ओय अरे तू चटई घेऊ कुठे चालला म्हणजे काय? कुठं? पैसे घेऊन हा, पैसे द्या आमच्या आम्हाला जायचं काय पैसे? काय दुसरीकडे आता चाललो आम्हाला रूम नाही आवडला काय? आवडलं नाही नाही. बरोबर सोनी उंदरा किती लय गरम होत. आहो ते जाऊ द्या उंदरा असे त्रास काय देतात. बाई फुकट तर फुकट आणि गरम होतं. शांत बाई जाशी. ते जे बाई आमचे. अरे चटईचे कुठे घेऊन चालला आमची तुमची आहे, बरोबर आहे, पण मग आम्हाला तिकडे लागेल ना. आम्ही अंगावरचे कपडे घालतो ना. त्याच्या आंघोळीला टावेल घेतला वाटतं कोणाला. अरे टायर चालायला बकुळे पैसे द्या ना आमचे ए बाबा काय 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 दाखव बरं. नाही नाही. आता अजून काय भाऊ नाही. आहे? ये इकडं. ब्लँकेट पाहिजे अरे बाबा पाव फक्त काय रूम द्यावं का रे तुम्हाला भाड्यानं चटई. यांना काही काम तिकडे ठेव चटईचे हा? तुम्ही मालकी नाही का हो? मध्ये सांगितलं त्यांना हे? काय आहे का नाही? मला काय माहिती बरं. चटई लागते का तुम्हाला? चोरट- मला चोरटाचे. सांगा ना तुम्ही. चोरटेचे हे. काय वाटत नाही रे तुझं? तुम्ही काऊन बसले काय? चालतं का? हा ए, आता काय ए बाबा बाजूला सर. काय? पैसे घ्यायचे ना मला अहो, काय? लग्न चटई आमची आहे. ए बाबा काची तुझी चटई? आपली काय चटई घ्यायचं? काय डोक्यात चालतंय बा? पैसे पैसे आले आमचे काचे? पैसे हा घेऊन जा. बरे. आमचं नवीन लग्न झालं आम्हाला जागा पण चल का मग चल आमचं काही नाही आम्ही कुठे बी जाऊ. आमच्या उपकारला आले होते का इथं आमची चटई मी घेऊन काय चालले. म्हणतो पोरला मी फोन करून सांगितलं तर मग आमची सोय लागली आता वर्षभर काय आम्ही येते नाही आम्हाला फुकट रूम भेटला राहिला हा हा हा. म्हणजे जेव्हा खाऊन मला काय वरून फुकट दिलं मग बरे. मग काय म्हणून 700 रुपये भाडं रे, त्याने सांगितलं. चालतं? मार खाशान मार. हा. दिवसाला. हा काय 700 हम्म. म्हणजे काही आळ घेईन तो भाडं देऊन पास्ता झाला मग. काय, अवघड झालं आता आजवत घेईन काही बी पोलीस स्टेशनला जाईन कंप्लेंट करेन. काचे? कांदे झाले का? सांगली या ना मायवाले हे केलं वस्त्रहरण. तुका काय आतापर्यंत असं लुटी ताली गाडी वाढलाय पण वस्त्र आणलं होतं का तुम्ही कुठे जेवढं आणलं आहे. हो, वस्त्र कुठे दाखव मी बरं. काय म्हणतो तू बस शेड्यामध्ये ये ओपन आपल्याला आणतो काय खायला काय राहणार ना बाई भूक आता म्हणजे फॅन आहे आमचा वापरायचा का मग आता खायचं म्हणजे दारू प्यायला. दर रे तू काय पाहती ए बाई, ए, 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 धरलं तुम्ही. या बाई, या बाई. बायकोचं आहे, बाय, लोकांचे तुला माहिती आहे का? त्याला घेऊन तुला जाऊ बघ. द्या. नाही नाही त्याला मारू राहिली ती बाई. ओपन बाय पुण्या, तुम्हाला पैसे द्यायचे की नाही आमचे कायचे पैसे द्यायचे 700 रुपये टाका अरे तो मारलेच का वा 700 द्यावाच द्यावाच लागतं तुला पैसे काचे नाही तर घरात एक वस्तू अरे तो ठेवणार रुपये देईल बाबा ते खोलू का ते एलसीडी खोलू खोलू का एलसीडी खोलू ते आता काय करा आता येत भाड्याने देऊन रुपयाला चांगलं गिऱ्हाईक लागलं आपल्या घराला. दरवाला जाते जरी येत उद्या एलसीडी चोराच्या उलट्या बाबा पैसे देत आले तर ठीक नाही तर मग आम्ही नाही दराज लावून घे चांगले चल निघ. निघ रे तू. आम्ही का येडे का निघ रे ये? बाबा, निघ. तो आता मला खावायला लावू नको नाही 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 निघ ना, पैसे चप्पल दे उचल, पैसे दे आम्हाला पैसे दे याच्या इला. पैसे चल दे. या. ए, नाही नाही तुला मराठी कळते का मी आडवा बोल 5-5 पुरं हा बोल 100 बोल हा? 100 बोल होय. पळायचे हाल होतील बरं हा का हो दे. हा फॅनला लात मारू नको गजरे हा ए गजरे मी तो जा उघडा झोप आपल्याला काय काय करायचं करायचं चालू द्या. आडवा झोपतो तुम्ही. आपली इज्जत घातली. तिकडं का हा. मी बी अंगून झोपू का? काय बाई तुला काय आहे का नाही घरदार काही हा ते माणूस मला झोपेत खुशाल झोप राहिले आम्हाला काही इज्जत आहे का नाही तुम्हाला पैसे द्यायचे का नाही आम्ही सांगू आमचे पैसे घेतले आमचे पण पैसे झोपा. घेतले. हा पैसे देतो आम्ही घर सोडू
का झोपती नाही. तुम्हाला जेवायला पैसे लागत आहे मी का मानावऱ्या जाऊ जेवायला पैसे लागत आहे ना या पाठवून. दे. नाही नाही आमचे 700 रुपये द्या. 700 दे, रुपये. दे. 700 रुपये मारू दे. मार. आता जागा आता घर घालून जाईल आपले नाही देऊ टाकू बरं दे अरे बाई नंबर टाक. आहे नंबर मागत काय तर टाकून हा आले पण 700 अहो, काय तुम्ही पोहोचतो. कशाला पैसे देऊ राहिले त्यांना? नको नको जाऊ दे नको नको आपल्या डोक्याला ताणच नको येते बरं का हा इकडे भेटले येते, वर हा? नका भेटू हा? हा, या. जा जा रे बाबा बरं फॅन राहू दे ना भाऊ फॅन नाही देतो त्या आईला म्हणजे मी काय म्हणतो बरं बरं फॅनची इकडून बोलते. नाही झालं तर भेटेल 700 माझ्या झाली 700 भेटेल बरोबर आणखीन मोर एखादी घरी गहू चालतात चला येते पण वापस परत. आईला काय डोक्याला ताण झाला बकुळे अरे ती एक जोडप तिकडे दिलं ते यायचं आता नाही, येऊन नाही, ते रात्रभर झोपलं झोपलं ते निघतं चटईन टावेल ते घेऊन चाललं होतं म्हणजे किती लोक भाडे चांगला करून जमानाच नाही राहिला आपण ना रुमा भाड्याने द्यायचं. अरे हे काय जे राहायला आलते हे फक्त कामापुरते आलते अशी दिस वरून 700 रुपये आपल्याकडे घेऊ गेले चंदन बसला आपल्याला हा? म्हणजे गिराईक करून दिवसभर काय उपयोग झाला आपल्या झोप काढत तुम्ही. आणि आपले फॅन चालवला तर मग तू जेवायला त्या काय नाही आता रुमा भाड्याने द्यायचं. नाही घ्यायचे तिकडे पाहू नाही काय आपण दोघं लोळू यार तिने रूम मध्ये तिकडे चाला चालतो. काय नाही याला काय लोक काय करतात नाही बांधले आपण चल हे अजून नाही आलं जोडप काय मी 700 रुपये भांडत असेल हा नाही, पैसे. पण आणलं घेतल्याशिवाय येणार जिरावली नाही. बाबूरावचे आहे ना दिले का पैसे काढले 700 काढले ना मजा मारली 3 टाइम पण येईल म्हणलं ते आणले घेतल्याशिवाय येणार नाही म्हणून. तसं तर किती माहिती का किती? 1000 रुपये घेतो 3000 आपल्या बॉकेट मग चांगली जिरली आता आहे ना जिरे आता परत भाड्याने देणार नाही दुसरा बकरा रोज पण असं भेटन का भेटत मग ते दोघाला अरे बा वेगळं अक्कला ते सगळे आपल्या बाबूराव आता ठेवणार नाही भाडेकरी कोणाला बोलला तो मरतो ते चांगली जिरावली जिरावली चला आता दुसरा आमच्यापेक्षा पाहू एखादा जमीन बाकी. जास्त जिरली हा वरून 3 कार्यक्रम आता दुसरी भाऊ चला